वेदाचे बाबा थांबा. अहो तुम्ही हे काय केलं? मी काही चुकीचं केलं नाही. त्या बाईने माझ्या अर्ध्या कुटुंबाला मारलंय. आपण तिच्याशी असं नाही वागू शकत. मीडियावाले होते, त्यांनी उद्या चुकीची बातमी छापली तर? आजकाल एकतर क्षणात काही व्हायरल होतं. रामपुरे घराण्याची बदनामी होईल. असं काहीच होणार नाही. आपल्या परवानगीशिवाय ते काही छापत नाही. माझ्या नजरेसमोर ती बाई नाटक करत होती, खोटेपणा करत होती, ममतेचा त्यागाचा पुतळा बनत होती. नाही बघवलं मला. आणि त्या बाईचं नशीब मी तो माईक टेबलावर आपटला. आणि वेदाचे बाबा हे बघा, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवावाच लागेल. आपण नाही वागू शकत सगळ्यांसमोर तिच्याशी असं. लोकांना वाटेल की आपण चुकीचं वागतोय. मी तुला परत एकदा सांगतोय, आपलं काही चुकलं नाही. वेदाचे बाबा ऐका ना. मीरा, लवकर चल. अगं आपण त्या बखरीतली पानं वाचू शकतो. अनन्या, हे सगळं माझ्यासोबतच का होतंय ग? या घरासाठी मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावलं. खूप छोटीशी अपेक्षा होती ग माझी, की एक आई म्हणून, या घरातली एक मोठी म्हणून मला थोडी किंमत मिळावी. पण ती सुद्धा पूर्ण झाली नाही. आज तर हद्दच झाली. बाहेरच्या माणसांसमोर हे असं वागणं. त्याला जर का बोलायचं नव्हतं तर तसं सांगायचं नाही. असं वागायची काय गरज होती? आई हे बघ, यात ना दादाची काहीच चूक नाही. हे सगळं त्या मीरा वहिनीमुळे झालं. तिनेच काहीतरी डोक्यात टाकलंय त्याच्या. मला ना कधी कधी दादासाहेबांची खूप उणीव भासते. ते असते ना तर हे असं सगळं काहीच झालं नसतं. मीराची हिंमतच झाली नसती. कधी कधी ना मला असं वाटतं की कदाचित माझीच चूक आहे. मीच नसते ना तर हे सगळं. आई अगं हे बघ, प्लीज असं बोलू नकोस प्लीज. मी ना त्या मीरा वहिनीला सोडणार नाही आता. तिच्यामुळे तुला असं फील होतंय ना. थांब, आलेच. ऐक अनन्या, प्लीज असं काही करू नकोस प्लीज. हे बघ, ऐक तू तुझ्या अभ्यासाकडे, तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. या सगळ्यात नको पडूस बा. प्लीज नको पडूस. ऐक माझं. ठीक आहे आई, पण तू प्लीज शांत हो. प्लीज रडू नकोस. ठीक आहे, मी ठीक आहे बाळा. तू एक काम करतेस का? आपल्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतेस? एकत्र पिऊया. हो आणते ना मी. आलेच.